सलाम, नमस्ते. माणसं जोडली पाहिजे या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रच नाही तर देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीच्याच अनुषंगाने वेगवेगळ्या राज्यांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज परिस्थिती अशी आहे की एखाद्या राज्यामध्ये एखादं विधान जर केलं गेलं, एखादी घटना जर घडली, तर मीडिया एवढी अलर्ट आहे की त्याचे पडसाद संपूर्ण देशभर पडायला वेळ लागत नाही. तर जे यती नरसिंहानंद सरस्वती जे स्वतःला स्वामी म्हणून घेतात, जे हिंदू धर्मरक्षक स्वतःला म्हणून घेतात, त्यांनी पैगंबर साहेबांवर एक आक्षेपार्ह विधान केलं. ते म्हणाले की दसऱ्याला रावणाचे वगैरे पुतळे जाळण्यापेक्षा त्या ठिकाणी मोहम्मद पैगंबर साहेबांचा जो आहे तो पुतळा जाळा. त्यानंतर पैगंबर मोहम्मद साहेबांना लुटेरा वगैरे अशा पद्धतीचे जे शब्दप्रयोग आहेत ते त्यांनी केला. सर्वात प्रथम मी त्यांचा या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर निषेध व्यक्त करतो. अशा लोकांना भारतासारख्या भूमीमध्ये राजाश्रय मिळतो ही खरे तर दुःखाची आणि खेदाची बाब आहे. आणि त्याच्यानंतर त्यांच्या त्या विधानानंतर उत्तर प्रदेशच नाही तर महाराष्ट्रामध्ये देखील अमरावती असेल आणि इतर वेगवेगळे जिल्हे असतील, त्या जिल्ह्यांमध्ये दगडफेक वगैरे अशा ज्या काही घटना आहेत त्या घडल्या. त्या घटनांचं देखील समर्थन नाही, त्याही घटना निषेधार्ह आहेत. मात्र या घटना घडाव्यात, अशा पद्धतीनं मुस्लिमांकडून रिस्पॉन्स यावा, याच्यासाठीच अशा पद्धतीची विधानं केली जातात. हे मुस्लिमांनी सगळ्यात आधी जे आहे ते समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. मी वारंवार मुस्लिम समाजातील लोकांना सांगत आहे, या गोष्टी उत्साहाने वगैरे काही घडत नाहीयेत. या गोष्टी संपूर्ण प्री प्लॅन्ड केलेल्या आहेत. या गोष्टी पूर्णपणे स्क्रिप्टेड आहेत. कोण काय बोलणार आणि त्याच्यानंतर काय पडसाद पडू शकतात या सगळ्या गोष्टीची माहिती असल्यानंतरच या पद्धतीचे वक्तव्य केले जातात. तर आपण ते जे काही विचार करतात ज्या पद्धतीनं त्यालाच अनुरूप वागणार आहोत का, हा माझा प्रश्न वारंवार मुस्लिम समाजातील जे काही लोक आहेत आणि जे लोक या पद्धतीचे जे काही घटना घडतात, या पद्धतीचं कोणीतरी स्टेटमेंट विधान वगैरे करतं, त्या विधानाचं भांडवल करून जे कोणी लोक मुस्लिम समाजामध्ये नेतृत्व स्वतःचं उभं करू पाहत आहेत, आपल्यावर किती अन्याय झाला हे दाखवून जे कोणी नेतृत्व उभं करू पाहत आहेत, मुसलमानो जागो वगैरे अशा पद्धतीचे जे काही ते सांगत आहेत मुस्लिमांना, जागणं म्हणजे नक्की काय, माझा हा प्रश्न त्या मुस्लिमांना आहे की जागृत होणं म्हणजे नक्की काय बुवा. जागृत होणं म्हणजे दगडफेक करणं का, जागृत होणं म्हणजे रस्ता अडवणूक करणं का, ह्याला जागृत होणं म्हणत नाही. जागृत होणं कशाला म्हणतात बरं, जे जागृत व्हा म्हणतात ते त्या पद्धतीची काहीतरी अभ्यासू भूमिका मांडतात, अशातलाही काही भाग नाही. बरं, जे जागृत व्हा म्हणतात, व्हिडिओच्या माध्यमातून रील्स वगैरे बनवतात, मी बऱ्याच जणांचे रील्स वगैरे या विषयावर पाहिले, ते काय लोक रस्त्यावरून काहीतरी दगड वगैरे हातात घेतात, अशातलाही भाग नाही. मग तुम्ही जागृत व्हा म्हणता म्हणजे नक्की काय व्हायचंय हा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पडतो. मी पुनश्च एकदा मुस्लिम समाजाला सांगतो, मुस्लिम समाजातील बांधवांना सांगतो की जर तुम्हाला अभ्यासू भूमिका या सगळ्या विषयांवर मांडता येत नसेल तर कृपा करून शांत राहा. काही ठिकाणी मुस्लिम समाजातीलच काही माझ्या माता भगिनी आहेत, त्यांनी पोलीस तक्रार दाखल केले, गुन्हे दाखल केले, देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले. त्या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो की आपण लोकशाही मार्ग अवलंबला, संवैधानिक मार्ग अवलंबला, त्या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो. ऍटलिस्ट ते दगडफेक करण्यापेक्षा, कुठेतरी रस्त्यावर वगैरे उतरण्यापेक्षा संवैधानिक मार्गाने गुन्हे दाखल करणं कधीही योग्य आहे आणि त्या सर्वांचं त्याच्यासाठी मी मनापासून कौतुक करतो. आता येऊया पुनश्च एकदा यती निश्चलानंद सरस्वती उर्फ दीपक त्यागी यांच्यावर. या माणसाचं खरं नाव आहे दीपक त्यागी. हा माणूस सांगतो की तो रशिया मॉस्कोमध्ये वगैरे शिकलेला आहे, एमटेक वगैरे झालेला आहे. ज्या पद्धतीनं ते ॲटॉमिक सायन्स गोल्ड मेडलिस्ट आहे, त्याच पद्धतीची ही पण पदवी आहे का हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. खरं तर ही लोक कधी या फ्लोमध्ये आलेली असतात, त्यानंतर ही लोक कधी बाहेरच्या देशात जाऊन शिकतात किंवा शिक्षण घेतात हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. कारण काहीही इतिहास यांचा मागे वगैरे जो आहे तो समोर आलेला नसतो. कुठे शिक्षण घेतलेलं असतं, काय केलेलं असतं, काही नाही. अचानकपणे ही लोक उगवतात, खोटा इतिहास स्वतःविषयी सांगतात आणि तोच खोटा इतिहास पुढे रेटून इथल्या बहुजन तरुणांची जी आहे ती माथी भडकवण्याचा प्रयत्न करतात.
त्यापैकीच हे दीपक त्यागी हे महोदय आहे. यांनी जे काही वक्तव्य केलं की पैगंबर साहेबांचा रावणाचा जो पुतळा आहे तो दसऱ्यामध्ये जाळू नका, पैगंबर साहेबांचा पुतळा जो आहे तो जाळा. तुम्हाला काय वाटतंय की हा जो काही मनुष्य आहे या मनुष्याला मुसलमानांचा त्रास आहे का? तर हा खूप मोठा गैरसमज आहे. मी वारंवार सांगतो, दीपक त्यागी सारख्या ब्राह्मण व्यक्तीला मुसलमानांचा काही त्रास नाहीये. मुसलमान सिर्फ बहाना है, संविधान को मिटाना है, हा त्यांचा खरा खुरा उद्देश आहे. आपण पाहाल की हा जो दीपक त्यागी नावाचा व्यक्ती आहे, हा व्यक्ती मुस्लिमांच्या विरोधामध्ये गेल्या सलग 5-6 वर्ष झालं याची वक्तव्य सुरू आहे. या व्यक्तीचं देशाच्या सुप्रीम कोर्टावर विश्वास नाहीये, या व्यक्तीचं देशाच्या संविधानावर विश्वास नाहीये आणि तशी त्यांनी वक्तव्य केलेली आहेत. ती वक्तव्य तुम्ही ऐका. देखिए, अब ये बात बाद में तय करेंगे बेटा, पहले त्यागी जी बाहर आ जाए, उसके बाद सब मुद्दों पे फिर लगातार आंदोलन करेंगे, बैठेंगे नहीं शांत। सुप्रीम कोर्ट पर, इस संविधान पर हमें कोई भरोसा नहीं है। ये संविधान हिंदुओं को खा जाएगा, 100 करोड़ हिंदुओं को खा जाएगा। इस संविधान पे विश्वास करने वाले सारे लोग मारे जाएंगे। जो इस सिस्टम पर, इन नेताओं पर, इस सुप्रीम कोर्ट पर, इस पुलिस पर, इस फौज पर भरोसा कर रहे हैं, वो सारे लोग कुत्ते की मौत मरने वाले हैं भाई। आता तुम्ही ऐकलत की हा माणूस काय म्हणतोय की देशाच्या संविधानावर माझा विश्वास नाहीये. याचा अर्थ हा माणूस देशद्रोही आहे, हा संविधानद्रोही आहे. आणि अशा पद्धतीचा जो माणूस आहे हा मुस्लिमांविरुद्ध असलेला द्वेष हा फक्त दाखवण्यासाठी दाखवतो. याचा खरा जो द्वेष आहे तो संविधानावर आहे. त्याच्याही अगोदर बरीचशी जी वक्तव्य आहेत यांनी मूर्खासारखी वक्तव्य केलेली आहेत. माध्यम अशा पद्धतीच्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीची लायकी एखाद्या 10-15 माणसांच्या समोर उभं राहून देखील बोलायची एखाद्या व्यक्तीची लायकी नाहीये, अशा व्यक्तीला मीडिया करोडो लोकांसमोर पोहोचवते. हे खरंच खूप हास्यास्पद आहे. अशा व्यक्तीला खरं तर माध्यमांनीच दुर्लक्षित करून, इग्नोर करून जे आहे ते मारलं पाहिजे. का मारलं पाहिजे इग्नोर करून यांना? कारण की यासारख्या व्यक्तींमुळे समाजामध्ये नक्की सकारात्मक काय बदल होणार आहे? काहीही कुठल्याही पद्धतीनं बदल होणार नाही. त्याने मागच्या वेळेस देखील एक विधान केलं की हिंदूंनी जे आहे ती जास्तीत जास्त आपत्ती जी आहे ती जन्माला घाला. जे नवरा बायको एक आपत्य जन्माला घालतात ते राक्षसापेक्षा कमी नाही. जी महिला एक आपत्य जन्माला घालते ती नागिनपेक्षा कमी नाहीये. अशा पद्धतीची वक्तव्य या मूर्ख माणसाने या भारत देशामध्ये केली. बरं, हा जो काही मूर्ख माणूस आहे, हा मूर्ख माणूस बहुजनांना ही जी काही बहुजनांसाठी अशा पद्धतीनं फतवे तर काढतो की तुम्ही जास्तीत जास्त आपत्य जन्माला घाला. मात्र हा मूर्ख माणूस किती आपत्य जन्माला घालतो? याला एक मुलगा आहे फक्त. आता जर ह्याला हा जे काही फतवे इतर हिंदू धर्मीयांसाठी काढतो ते फतवे ह्यांनी स्वतः मान्य केले पाहिजेत का नाही? ह्यांनी स्वतः तेवढे 5-5, 6-6, 10-10 आपत्य ह्यांनी जन्माला घातली पाहिजेत का नाही? तर ह्या एकच आपत्य जन्माला घालतो. मात्र इतरांना किती आपत्य जन्माला घालायला सांगतो? भरपूर आपत्य जन्माला घाला म्हणतो. तर असा यांचा हा जो आहे तो दांभिकपणा आहे, हे दुतोंडी मांडूळ आहे आणि या मांडुळांपासून हिंदू धर्मीयांनी खरं तर सावध राहिलं पाहिजे. याही पलीकडे जाऊन हा जो माणूस आहे, हा माणूस देशाचा राष्ट्रध्वज देखील मान्य करत नाही. त्याच्या बाबतीत देखील त्यांनी काही विधान केलं ते देखील तुम्ही ऐका. अगर तिरंगा रहने दो, तिरंगे का ही बहिष्कार करो, क्योंकि इस तिरंगे ने तुम्हें बर्बाद कर दिया है। हर हिंदू के घर पर हमेशा भगवा ध्वज होना चाहिए. या माणसाला संविधान मान्य नाही, या माणसाला राष्ट्रध्वज मान्य नाही. मग या माणसाला मान्य काय आहे? अशा माणसाला आपण देशामध्ये का ठेवतोय हा प्रश्न आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, अशा पद्धतीची माणसं हिंदू धर्मरक्षक म्हणून फिरतायत समाजामध्ये, राष्ट्रभक्त म्हणून फिरतायत समाजामध्ये. अहो, हे एक नंबरचे अतिरेकी आणि आतंकवादी मानसिकतेचे लोक आहेत. आणि या आतंकवादी मानसिकतेच्या लोकांना तुम्ही जर हिंदू धर्मरक्षक बनवणार असाल तर मला तर वाटतं की हिंदू धर्माची सगळ्यात मोठी बदनामी आहे आणि या बदनामीपासून हिंदू धर्मियांनी स्वतःला पूर्णपणे वाचवलं पाहिजे. हिंदू धर्माचे एवढे वाईट दिवस आलेले नाहीयेत की जी हजारो वर्षांची संत परंपरा हिंदू धर्माची या देशामध्ये चालत आलेली आहे, ती परंपरा या भोंदू महाराजांवर जी आहे ती येऊन थांबणार आहे का? हा माझा प्रश्न आहे. एवढे मोठमोठे विचार मांडणारे संत या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये हिंदू धर्मातून आले. मला खूप अभिमान वाटतो त्या संतांचा कायम. आणि मी बऱ्याचशा संतांचे जे काही अभंग आहेत, ज्या कविता आहेत, जे काही श्लोक आहेत ते माझ्या वेगवेगळ्या लेखांमध्ये मी वापरत असतो. मात्र ती जी काही संतांची परंपरा आहे, ती संतांची परंपरा
या जनतांपर्यंत येऊन जी आहे ती थांबणार आहे का, हा माझा प्रश्न आहे. या जनतांना संत कृपया म्हणू नका, कारण या जनतांना जर तुम्ही संत म्हणणार असाल तर जी काही हजारो वर्षांपासूनची आपली संतांची परंपरा आहे त्या संतांच्या परंपरेला बट्टा लावल्यासारखं होईल. हे देखील माझं आव्हान या माध्यमातून आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन ही व्यक्ती म्हणते की नथुराम गोडसे हे माझे आदर्श आहेत. बरेचसे त्यांचे इंटरव्ह्यू झाले, त्या इंटरव्ह्यू मधून हे म्हणतात नथुराम गोडसे माझे आदर्श आहेत. अशा माणसाला देशामध्ये ठेवलं जातं. दीपक त्यागीचे ज्यावेळी प्रोफाईल आपण पाहतो, ज्यावेळी त्याची माहिती आपण घेतो, त्यावेळी त्याच्यातून आपल्याला हे समजतं की हा माणूस म्हणतो की याचा एकच उद्देश आहे की देशामधून इस्लामचं उच्चाटन करणे. चांगला उद्देश आहे. देशामधून तुम्ही नक्की इस्लामचं उच्चाटन करा. तुमच्याच्याने जर ते झालं तर आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत खरंच, पण ते होणार आहे का? इस्लामचं उच्चाटन करणे म्हणजे काय? इस्लामचं उच्चाटन करणे म्हणजे न्याय, समता आणि बंधुतेचं उच्चाटन करणे. याच्यासाठी तुम्हाला इस्लामचं उच्चाटन करायचं आहे का? यांचं नक्की पोटामध्ये दुखणं काय आहे ते तुम्हाला मी सांगतो. या देशातील वर्णव्यवस्थेच्या विरोधामध्ये या देशातून अनेक महामानव, अनेक महात्मे, अनेक संत निर्माण झाले. त्याच्यामध्ये चरवाक पासून, गौतम बुद्धांपासून, महावीरांपासून अनेक जे आहेत ते महान विभूती या ठिकाणी जन्माला आल्या. गौतम बुद्धांनी वेगळा जो आहे तो बौद्ध धर्म स्थापन केला. महावीरांनी जो आहे तो जैन धर्म वेगळा स्थापन केला. या सगळ्यांनंतर जे आहे या देशामध्ये बौद्ध धर्म संपूर्ण देशामध्ये पसरलेला होता. संपूर्ण देशच काय, देशाचा बाहेर देखील जो आहे तो बौद्ध धर्माने व्यापून गेलेला होता. तो बौद्ध धर्म या देशामध्ये संपवण्यामध्ये यासारख्या ब्राह्मणी प्रवृत्तीच्या लोकांचा जो आहे तो मोठा हात आहे. दीपक त्यागी सारख्या ब्राह्मणी प्रवृत्तीच्या लोकांचा. त्यानंतर साधारण 7व्या शतकामध्ये जे आहे ते इस्लामचं आगमन भारतामध्ये झालं. इस्लामचं आगमन भारतामध्ये झाल्यानंतर ज्या लोकांना व्यवस्थेमध्ये स्थान नव्हतं त्या लोकांनी इस्लाम स्वीकारल्यानंतर डायरेक्ट ते सवर्ण झाले. त्यांना वाचनाचे, शिक्षणाचे, धार्मिक स्थळांमध्ये जाण्याचे हक्क मिळाले आणि त्याच्यामुळे 7व्या शतकापासून जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये भारत देशामध्ये इस्लाममध्ये येण्याचं जे आहे ते प्रमाण वाढलं. बरेच जण सांगतात की इस्लाम या देशामध्ये तलवारीच्या धाकावर वाढला, तर हे संपूर्ण चुकीचं विधान आहे. राजकीय जो इस्लाम होता तो राजकीय इस्लाम तलवारीच्या जोरावर काही ठिकाणी काही लोकांच्या बाबतीत नक्कीच त्या गोष्टी घडल्या. मात्र सर्वसामान्य जनतेच्या बाबत जर तुम्ही म्हणाल तर इस्लाम या देशामध्ये इस्लामच्या जोरावर प्रसारित झाला आणि विचारांच्या जोरावरच कित्येक लोकांनी या देशामध्ये इस्लाम धर्माचा स्वीकार केला. आता इथला 90% पेक्षा जास्त जो समाज आहे तो धर्मांतरित आहे. मग जर तो धर्मांतरित नसता तर आज अरबपेक्षा कमी लोकसंख्या भारतातील मुसलमानांची असते ना. भारतातील मुस्लिमांची संख्या ही अरब मधल्या, अगदी पाकिस्तान मधल्या देखील मुस्लिमांच्या संख्येपेक्षा भारतातील मुस्लिमांची संख्या का जास्त आहे? कारण इथला 90% पेक्षा जास्त मुस्लिम हा धर्मांतरित आहे. त्यांनी धर्म बदललेला आहे. कित्येक अशा वेगवेगळ्या जाती जमाती आहेत, त्या जाती जमातींमधून जे आहेत ते लोक इस्लाममध्ये त्या काळामध्ये आले. हे येण्यामागचं कारण हे होतं की इस्लाममध्ये असलेली समानता, कोणालाही मशिदीमध्ये येण्या जाण्याची परवानगी, या सगळ्या गोष्टीला आकर्षित होऊन लोक इस्लाममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आले. आता प्रॉब्लेम काय झाला? हे सगळ्यात मोठं दुखणं, ही सगळी जी गिराईकं आहेत ही गिराईकं होती कोणाची? ही गिराईकं होती ब्राह्मणी व्यवस्थेची. आता या ब्राह्मणी व्यवस्थेला सोडून जर हे सगळे लोक इस्लाममध्ये गेले तर मग आमचं गिराईक जाणार नाही काय? हा प्रश्न दीपक त्यागी सारख्या माणसांना गेल्या कित्येक शतकांपासून या देशामध्ये पडतोय. आणि आता तो प्रश्न मिटवण्यासाठी हे एकतर मुस्लिमांना शूद्र बनवण्याचा प्रयत्न करतात किंवा मुस्लिमांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कटकारस्थान जे आहे ते रचून मुस्लिमांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये द्वेष समाजामध्ये पसरवतात. माझं दीपक त्यागी सारख्या व्यक्तींना एक आव्हान आहे. तुम्ही या देशामधून इस्लाम संपवण्यापेक्षा तुम्ही या देशातील संपूर्ण हिंदू बांधवांना ब्राह्मण बनवण्याचा उद्देश का तुम्ही बाळगत नाही? तुम्ही या देशातील संपूर्ण बहुजन बांधवांना, हिंदू धर्मियांना ब्राह्मण बनवा ना. तुमची वर्णव्यवस्थेबाबतीतली तुमची मतं काय आहेत हे जरा समाजाच्या समोर येऊ द्या. तुमची मतं आहेत की मागच्या जन्मामध्ये जे काही मी पुण्य वगैरे कुणी काही केलं असेल किंवा कुणी काहीतरी पाप केलं असेल तर त्यानुसार त्यांना त्या वर्णामध्ये, त्या जातीमध्ये जन्म मिळाला आहे. या विचार भावनेमध्ये जगणारे तुम्ही लोक आणि तुम्ही इथल्या बहुजन बांधवांना काय नक्की शिकवणार आहात? मुस्लिमांना व्यवस्थेपासून दूर करणं
हा तुमचा फक्त आणि फक्त प्राथमिक उद्देश आहे. मूळ उद्देश हा संविधान संपवणे आहे. का संविधान संपवायचंय तुम्हाला? कारण संविधानामुळे या देशातील वर्णव्यवस्थेला जी आहे ती मोठी खीळ बसलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना संविधान संपवायचंय. पहिल्यांदा मुस्लिमांना संपवायचंय, मुस्लिमांचं शोषण करायचं, मुस्लिमांचं पूर्णपणे शोषण एकदा झालं, त्यांच्या हातामध्ये काहीही ताकद नाही राहिली, त्याच्यानंतर मग संविधानावर यायचं. जे मुस्लिम इथल्या बहुजन बांधवांबरोबर कायम राहिलेले आहेत त्या मुस्लिमांनाच आधी वीक करायचं आणि त्याच्यानंतर इथल्या बहुजन बांधवांच्या मागे लागायचं. आणि जी वर्णव्यवस्था गेली हजारो वर्षापासून या देशामध्ये वर्णव्यवस्था होती, ती वर्णव्यवस्था देश स्वतंत्र झाल्यानंतर मिटली, माती मोल झाली, ती वर्णव्यवस्था पुनश्च आणण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते दीपक त्यागी सारखे ब्राह्मण करत आहेत. आणि या ब्राह्मणी व्यवस्थेला खतपाणी इथल्या बहुजन बांधवांनी घालायचंय की नाही घालायचं ते त्यांनी स्वतः विचार करायचंय. आता हे फक्त ब्राह्मण समाज करतोय का? तर हा खूप मोठा चुकीचा समज आहे. बरेचसे असे ब्राह्मण मंडळी आहेत जे बहुजनवादी चळवळ चालवत आहेत. कित्येक आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये देखील जर तुम्ही पाहाल की इथली बहुजनवादी चळवळ मोठी करण्यामध्ये, बहुजनवादी चळवळ वाढवण्यामध्ये कित्येक ब्राह्मणांचा जो आहे तो हात आहे. आणि त्यांनी कडाडून सडाडून या सगळ्या गोष्टींवर जी आहे ती टीका केलेली आहे, ताशेरे ओढलेले आहेत. आणि दीपक त्यागी हा त्याच्यातलाच एक व्यक्ती आहे की त्याला या देशामध्ये ब्राह्मणी व्यवस्था आणायची. दीपक त्यागीचा एक इंटरव्ह्यू जो आहे तो ब्राह्मणी व्यवस्थेवर एकदा घ्यावा, चातुर्वर्ण्यावर एकदा घ्यावा, संविधानावर एकदा घ्यावा. हा जो माणूस जो काही बोलतोय रावणाचा पुतळा जाळू नका, पैगंबर मोहम्मद साहेबांचा पुतळा झाला, हा स्वतः त्या गोष्टी काही करणार नाहीये. हा त्या सगळ्या गोष्टी बहुजन बांधवांना करायला लावणार. कारण बहुजन बांधवांची मस्तकं जी आहेत ती यांनी बिघडवलेली आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये तर त्याचा स्तोम माजलेला आहे. आज याचे शिष्य म्हणतात की जर त्या दीपक त्यागीचा जर पुतळा जाळला तर आम्ही पैगंबर साहेबांचा आणि हजरत अलीचा देखील पुतळा जो आहे तो जाळू. विशेष आहे, जगभरातील कित्येक महान व्यक्तींचे आदर्श जे आहेत ते हजरत अली राहिलेले आहेत. त्या हजरत अलींच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीची उत्तर प्रदेशमध्ये वक्तव्य केली जातात, हे खरंच निषेधार्ह आहे. जागतिक पातळीवर ही सगळी जी काही वक्तव्य आहेत ती निषेधार्ह आहेत. आणि ही वक्तव्य का केली जातात? तुम्हाला परत एकदा मी सांगतो की तुम्हाला असं वाटतं की हे मुस्लिमांचा द्वेष जे आहे ते करतात, मुस्लिम तुमचे शत्रू आहे म्हणून हे तुम्हाला दाखवतात. मुळात मुस्लिम आणि इस्लाम जो आहे तो इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेचा कायम शत्रू राहिलेला आहे आणि तो कायम राहणार आहे इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेचा शत्रू. मात्र तो इथल्या शूद्रातिशूद्र आणि बहुजनांचा आणि जे न्याय, समता, बंधुता मानतात त्या सर्वांचा तो कायम मित्र राहिलेला आहे आणि पुढे देखील मित्र राहणार आहे. आणि हा विचार मनामध्ये बाळगणारे संविधानवादी लोक मुस्लिमांना कायम जवळ करताना तुम्हाला दिसतील. मात्र हे ब्राह्मणी व्यवस्थेला खतपाणी घालणारे लोक हे मुस्लिमांना कधीही जवळ करणार नाहीत आणि मुस्लिमांना अशा लोकांची बिलकुल गरज नाही. मात्र यांच्या विरोधामध्ये लढत असताना काय करायचंय हे कायम लक्षात ठेवा. आपल्याला यांच्या विरोधामध्ये लढत असताना आपल्याला संवैधानिक जो मार्ग आहे तो सोडायचा नाही. का? त्यांची इच्छाच आहे की तुम्ही संवैधानिक मार्ग सोडावा. त्यांची हीच इच्छा आहे पूर्णपणे की संवैधानिक मार्ग सोडावा. तुम्ही संविधान जे हातामध्ये घेतलंय, ज्या ताकदीने तुम्ही संविधान हातामध्ये घेतलंय त्या ताकदीने संविधान तुम्ही सोडून द्यावं अशी त्यांची पूर्णपणे इच्छा आहे. त्याच्यामुळे माझी अशी नम्र विनंती आहे सर्व मुस्लिम बांधवांना आणि या सर्व कार्यामध्ये खांद्याला खांदा लावून उभ्या राहणाऱ्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना, तमाम बहुजन बांधवांना आणि इतर सर्वच बांधवांना माझी ही पूर्णपणे कळकळीची विनंती आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये काम करत असताना संवैधानिक मार्ग अवलंबा. तुम्ही त्यांच्या बाबतीमध्ये जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस तक्रार दाखल करा. जर पोलीस त्यांना अटक करत नसतील तर कोर्टामध्ये त्या विरोधामध्ये जी आहे ती याचिका दाखल करा. कोर्टाकडून आदेश आणा की अशा पद्धतीच्या माणसाला, देशद्रोही माणसाला, आतंकवादी माणसाला, ज्याला देशामध्ये राहण्याचा देखील अधिकार नाहीये, त्याला अटक करा. ज्या काही गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगितल्या त्या सर्व गोष्टींचा आपण गंभीरपणे विचार कराल अशी मी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम.